गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारताना आपण साडी नेसवतो, पण तुम्हाला माहीत आहे का? एक असा रंग आहे जो गुढीला नेसवला तर घरात नकारात्मकता ऊर्जा वाढू शकते. आणि काही खास रंग असे आहेत जे घरात सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास आणतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी आणि कोणत्या रंगाची चुकूनही नेसवू नये. भाग 1. गुढीपाडव्याचे महत्त्व. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा पहिला दिवस आहे. या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होते आणि घरात आनंद, उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा येते. महाराष्ट्रात या दिवशी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ केले जाते, रांगोळी काढली जाते आणि गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे विजयाचे प्रतीक आहे. पौराणिक कथेनुसार भगवान रामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत प्रवेश केला. त्या आनंदात गुढी उभारली गेली. भाग 2. गुढी उभारण्याची पद्धत. गुढी उभारताना काही गोष्टींची काळजी घेतली जाते. गुढीसाठी लागणाऱ्या वस्तू. प्रथम बांबूची काठी, साडी किंवा एखादे नवीन वस्त्र, साखरेची माळ, आपण त्याला घाटी म्हणतो, कडुलिंबाची पाने, आंब्याची पाने, फुलांची माळ आणि चांदी किंवा तांब्याचा कलश. गुढी घराच्या उजव्या बाजूला किंवा खिडकीत उभारली जाते. हे सर्व केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. भाग 3. गुढीला साडी का नेसवतात? कारण गुढीला साडी नेसवणे म्हणजे हे एक देवी लक्ष्मीचे स्वागत करणे असते. हिंदू धर्मात साडी ही शुभतेचे प्रतीक मानले जाते. कारण गुढीवरील साडी म्हणजे एक घरातील आनंद आणि समृद्धी. म्हणूनच गुढीला नेसवलेली साडी अत्यंतच शुभ आणि स्वच्छ असावी. भाग 4. हा रंग तुम्ही चुकूनही वापरू नका. कारण ज्योतिषशास्त्रानुसार गुढीपाडव्याला ह्या काळ्या रंगाची साडी गुढीला नेसवू नये. कारण काळा रंग हा शनी आणि नकारात्मक ऊर्जेशी जोडला जातो. गुढीपाडवा हा उत्सव आणि सकारात्मकतेचा दिवस असल्यामुळे काळा रंग टाळावा. याशिवाय फाटलेली साडी, जुनी मळलेली साडी आणि खूप गडद रंग हे देखील तुम्ही वापरू नयेत. भाग 5. गुढीला कोणत्या रंगाची साडी नेसवावी? गुढीला खालील रंगाची साडी नेसवणे अत्यंत शुभ मानले जाते. नंबर 1. पिवळा रंग. हा पिवळा रंग भगवान विष्णूंचा अतिशय आवडता मानला जातो. घरात सुख आणि समृद्धी येते. नंबर 2. केशरी रंग. हा केशरी रंग हा विजय आणि शक्तीचे प्रतीक आहे. नंबर 3. हिरवा रंग. हा हिरवा रंग समृद्धी आणि प्रगतीचे प्रतीक आहे. नंबर 5. लाल रंग. लाल रंग
देवी लक्ष्मीचा रंग हा अतिशय देवीला प्रिय आहे. घरात धन आणि आनंद वाढतो. भाग 6. गुढीपाडव्याचे खास उपाय. गुढीपाडव्याला काही सोपे उपाय केल्याने वर्षभर चांगले परिणाम आपल्याला मिळतात. कडुलिंब आणि गूळ खाणे, घराच्या दारात तोरण बांधणे, देवी लक्ष्मीची पूजा करणे, गुढीला नमस्कार करणे. भाग 7. मित्रांनो, गुढीपाडवा हा सण फक्त नाही तर नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. योग्य पद्धतीने गुढी उभारली तर घरात आनंद आणि समृद्धी येते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर